मुख्यमंत्री देणार मुस्लिम महिला चेहरा। सोलापूर शहर मध्यसाठी शिवसेनेकडून मुबीना मुलानी इच्छुक। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून त्या अनुषंगाने सर्वच नेते मंडळी व राजकीय पक्ष हे आपापल्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारीला लागलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती बेरीजेचे राजकारण करत विधानसभेच्या तयारीला लागलेले दिसून येत आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ओबीसी अल्पसंख्याक समाजाला नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून नवा चेहरा म्हणून शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्या मुबीना मुलानी यांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे। मुबीना मुलानी हे मुक्काम पोस्ट पुळूज तालुका पंढरपूर येथील पंचायत समितीचे सदस्य आहेत। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटातून ते निवडून आलेले आहेत। त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून महिला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुबीना मुलानी यांनी आजपर्यंत ग्रामीण रुग्णालय पुळूज 45 कोटीची निधी, प्राथमिक आरोग्य केंद्र फुलचिंचोळी 16 कोटीची निधी, पुळूज प्राथमिक आरोग्य केंद्र 108 रुग्णवाहिका, पुळूज नदीवरील बंधाऱ्याचे दारे, दर्गा, मदरसा, मस्जिद, कब्रस्तान, स्मशानभूमी यासह अनेक असे भरघोस निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणून त्यांनी काम केलेले आहे। विशेषतः त्यांचे गुरु म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार शहाजी बापू पाटील, नीलमताई गोरे हे लाभलेले असून त्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत त्यांनी शिवसेनेत एकनिष्ठ अल्पसंख्याक महिला म्हणून ते काम केलेले आहेत। याच कामाच्या जोरावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व तसेच शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक असून नक्कीच पक्षाच्या वतीने एक अल्पसंख्याक समाजातील महिलेला नवा चेहरा म्हणून त्यांना संधी देतील अशी आशा अपेक्षा यावेळी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला बोलताना त्यांनी व्यक्त केले। पहा, मी मुबीना गपूर मुलानी पुळूज पंचायत समिती सदस्य आणि सोलापूर महिला जिल्हा प्रमुख आहे। मी सोलापूर शहर मध्यमधून इच्छुक आहे। जनतेच्या आग्रहाखातीर मी आज सोलापूर शहरात आले असता मी ज्या ग्रामीण भागातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेले होते तर मुस्लिम समाजाची जवळजवळ 1,30,000 वोटर आहेत या ठिकाणी। आणि मग लोकांची इच्छा होती की मी माझ्या भागामधील ग्रामीण रुग्णालय आणले, प्राथमिक आरोग्य केंद्र आणलेलं आहे, 108 ॲम्ब्युलन्स आणलेले आहे, नंतर त्या भागामध्ये रस्त्यासाठी 20 कोटी रुपये निधी आणले। म्हणजे असं पाहता एक पंचायत समिती सदस्य आणि एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून नक्कीच मी त्या भागामध्ये इतका मोठा निधी आणल्यामुळे मी जिल्हा प्रमुख आणि सोलापूर शहर मध्य आणि सांगोला अशा दोन मतदारसंघ आहेत की जिथे आमच्या शिवसेनेच्याच या जागा आहेत आणि 1,30,000 वोटर असल्यामुळे मुस्लिम समाजाचं मी पक्षाच्या वतीने आणि अल्पसंख्याक म्हणून मी तिथले प्रबळ दावेदार ठरू शकते। कारण मी आतापर्यंत मी पक्षाने जी जबाबदारी दिली ते महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब असतील, आदरणीय विधान परिषदेच्या उपनेत्या नीलमताई गोरे असतील आणि सांगोलीचे आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने जी जबाबदारी दिली ती आतापर्यंत मी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे। आणि शिवसेनेचीच ही जागा आहे सोलापूर मध्ये आणि इतकं काही काम करत असताना एक महिला म्हणून त्या भागातून काम करायचं तर इथून मुस्लिम समाजाच्या अशा अपेक्षा आहेत की ताई तुमच्या माध्यमातून इथल्या समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता। आतापर्यंत पाहिलं तर महाराष्ट्रात 48 लोकसभाच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये एकाही मुस्लिम समाजाला तिथं कुठं स्थान दिलं गेलं नाहीये। परंतु मला असं वाटतं की पक्ष माझ्या रूपाने किंवा इतर मुस्लिम समाजाच्या रूपाने शहर मध्ये उमेदवार देऊन महायुतीतून एक मुस्लिम समाजाला आदरणीय मुख्यमंत्री साहेब नक्कीचपणे शिवसेनेचा आमदार ह्या साहेबांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचा होईल याची मला 100% खात्री आहे। पक्षश्रेष्ठीकडे आपण इच्छुक आहात शहर मध्यमधून असं काय बोलणं वगैरे झालंय का? पक्षाचे निरीक्षक आलेले होते आदरणीय चौगुले साहेब, त्यांना मी तसं मागणी केलेली आहे
आणि आता मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते परवाच आरोग्यमंत्री तानासाहेब साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याही कानावर हा विषय घेतला आणि त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. शहर मध्यमधून कुठल्या बळावर तुम्ही निवडून येताय काय? शहर मध्यमधून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ते, मी जनतेमधून काम करणारी कार्यकर्ते, मी चळवळीतली कार्यकर्ते. आता शहर मध्येच्या मधून परवा साहेबांना मी भेटल्यानंतर निधीची मागणी केली. आदरणीय मुख्यमंत्री साहेब खबरस्तानचा निधी असेल, अल्पसंख्याक सांस्कृतिक भवन असेल, ह्या गोष्टीला प्रथम प्रायोरिटी देतात आणि मी परवा पत्र दिलेलं आहे. 1 कोटी रुपये निधी आपल्या साहेबांच्या मार्गदर्शनावर सोलापूरमध्ये पास होत आहेत आणि नक्की साहेबांनी ते रिझल्ट दिलेला आहे मला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.